मिटवण्यासाठी मी स्वतःला पूर्णपणे मिटवायला तयार आहे. आणि प्रेमाची जी प्रक्रिया आहे त्याचा अर्थ दुसऱ्यात विलीन होऊन लीन व्हायचं. शरीर पातळीवर यौन देखील अशा लीनतेचा उपाय आहे. शरीर पातळीवर अगदी गहिर प्रेम अशा लीनतेचा उपाय आहे. दोन्हीही लीनताच आहे. एक दुसऱ्यामध्ये बुडून जाणं, एक दुसऱ्यामध्ये सम्मिलित होणं, एक होऊन जाणं, एक फ्युजन, अंतर मिटून जाणं. माझं मी पण हरवून जाणं, स्वतःला हरवून जाणं, केवळ अस्तित्व शिल्लक राहील. मीपणाचा भाव तिथं अजिबात राहणार नाही. तर प्रेमामुळं सगळ्यात जास्त त्रास त्यांना होतो ज्यांचा अहंकार कठोर असतो. मी मगाच तुम्हाला म्हटलं की अहंकारी व्यक्ती कधी प्रेम करू शकत नाही. आणि मग प्रेमामुळे जास्त त्रास कुणाला होत असेल तर जे अहंकारी आहेत त्यांना. आणि म्हणून अहंकारी व्यक्ती प्रेम करू शकत नाही. अहंकारी व्यक्ती प्रेमाच्या विरोधात देखील जाईल. अहंकारी व्यक्ती कामभावनेच्या सुद्धा विरोधामध्ये जाईल. आणि मग अशी अहंकारी व्यक्ती जर धार्मिक झाली आणि त्यातून जो धर्म जन्माला येईल तो धर्म रुग्ण रोगट धर्म असेल. आणि अशा अहंकारी व्यक्ती बहुधा धार्मिक बनत असतात. कारण जीवनामध्ये इतरत्र कुठं तरी जाण्याचा पर्याय त्यांच्या समोर नसतो. ज्याचं प्रेमाचं द्वार बंद असतं त्याचं जीवनाचं द्वार देखील बंद झालेलं असतं. आता या दुःखातून सुटका करून घेण्यासाठी, दुःख दूर करून उभारी आणण्यासाठी ती व्यक्ती कोणता तरी मार्ग शोधील ना. ती प्रेमामध्ये स्वतःला हरवून टाकू शकत नाही. तेव्हा दुसरा कोणता तरी मार्ग स्वतःला हरवून टाकण्यासाठी ती व्यक्ती शोधेल. आणि अशा वेळी ती व्यक्ती आणि मोक्ष अनिवार्यपणे संसार विरोधी असेल. संसाराचा ते स्वीकार करू शकणार नाही. संसार म्हणजे ती व्यक्ती प्रेमाच्या विरोधी असेल, शरीराच्या विरोधी असेल, तर तिचा तो परमात्मा असेल, त्याच्या कल्पनेतील परमात्मा संसार विरोधीच असेल. एका अर्थानं संसाराचा शत्रू असेल. आणि मग कल्पना करा, असा माणूस जर धार्मिक झाला तर धर्म कसा निर्माण होईल? रोगीट धर्मच जन्माला येईल. आणि असे लोक बहुधा धार्मिक बनतात. असे लोक शास्त्रही लिहितात, आपल्या विचाराचा प्रचार पण करीत राहतात, त्याचा प्रसारही करतात. आणि जगामध्ये तर दुःखी लोक खूप आहेत. ते अशा विचारानं ग्रासलेले असतात की ज्याचा उपाय त्यांना सापडत नाही. आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी ते धर्माचा आधार घेत असतात. आपल्याला आनंद मिळेल या आशेनं त्यांच्याकडे आकर्षित होता. आणि जगामध्ये तर सगळेच थोडेफार अहंकारी असतात. अहंकार नाही असा व्यक्ती जगामध्ये शोधूनही सापडू शकत नाही. त्यांना आपल्या अहंकाराला जोपासावंसं वाटतं. ते देखील अशा विचाराकडे वळतात. आपला अहंकार कुणाकडून दुखवला जाऊ नये, आपल्या अहंकाराला कुणाकडून बाधा पोहोचणार नाही, अशा सुरक्षित स्थळांचा ते शोध घेत असतात. अहंकारी माणूस नेहमीच आक्रमक असतो आणि तो आपल्या धर्माच्या माध्यमातून दुसऱ्यावर आक्रमण करीत असतो. त्यांना कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. मी जे स्वीकारलेलं आहे तेच योग्य, मी जे काही करतोय तेच योग्य, आणि मग इतरांनी सुद्धा त्याचाच स्वीकार केला पाहिजे, अशा प्रकारचा अट्टहास
अशा प्रकारचे धर्माभिमानी लोक, अशा प्रकारची अहंकारी लोक करत असतात. आणि मग इतरांना कन्व्हर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये ते स्वतः तर स्वतःला हरवलेलेच असतात, हरवूनच बसलेले असतात, परंतु त्याचबरोबर इतरांना सुद्धा जीवनापासून दूर नेण्याचा ते प्रयत्न करत असतात. जे खरं जीवन जगायचं आहे, जे खरं जीवन उपभोगायचं आहे, त्यापासून दुसऱ्यांनाही परावर्त करण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यांना बदलून टाकतो, त्यांना समजावून सांगतो आणि तो प्रेम, काम, जीवन याच्या सामान्य संबंधापासून स्वतःला दूर ठेवतो. मात्र त्याला असं वाटतं की आपण फार मोठा त्याग करीत आहोत. ज्यापासून खरं सुख मिळतं तेच सुख तो सोडून देतो. त्यामुळं आपल्याही मनामध्ये त्याच्याबद्दल आदर निर्माण होतो. जगातील कुठलीही संसारापासून दूर असलेली व्यक्ती, ज्यानं गृहस्थी जीवन नाकारलेलं आहे, अशा व्यक्तीचं आकर्षण सर्वांनाच असतं. आणि मग आपल्यालाही वाटतं की तो सुखी आहे. आणि सुखाच्या शोधामध्ये तर जगातील सर्वच लोक त्या सुखाच्या मागे धावत असतात. आणि मग सुख शोधण्याचा एक पर्याय त्यांना समोर दिसतो, तो योगी पुरुष, ज्यानं गृहस्थी जीवन नाकारलेला. आणि मग ज्यापासून खरं सुख मिळतं तेच सुख तो सोडून देतो. आणि मग त्यामुळं आपल्याही मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो. आपल्यामध्ये आदर तेव्हाच निर्माण होतो जेव्हा तो वेगळं काहीतरी करत असतो. आपण जे करू शकत नाही ते तो करत असतो, तो आक्रमक असतो, तो अहंकारी असतो, तो सर्व प्रकारे आपले विचार इतरांवर थोपवित असतो. त्याचा आपल्याला मनातून पटतही नसेल आणि पटतही नाही, मात्र तो आपल्यामध्ये एक प्रकारची अपराधी भावना निर्माण करण्यामध्ये यशस्वी होतो. तुम्ही पाप करीत आहात अशी धारणा तो आपल्यामध्ये निर्माण करतो. तुम्ही जे करता ते चुकीचं आहे, पाप आहे, एवढी तरी भावना तो आपल्यामध्ये नक्कीच निर्माण करतो. आणि अशा भावनेचं मोठे मजेदार परिणाम हे लोकांवर घडून येत असतात. आणि मोठा परिणाम म्हणजे तुम्ही जे करीत आहात ते सोडू शकत नाही, कारण हे स्वाभाविक असतं. मात्र ते करत असताना अपराधी वाटायला लागतं, तर जे प्रेम असतं ते पाप वाटायला लागतं. तुम्ही प्रेमही करता, मात्र आतल्या आत कुठंतरी खोलवर वाटायला लागतं की आपण काहीतरी चूक करीत आहोत, एखादं पाप करीत आहोत. त्याचा परिणाम असा होतो की प्रेमापासून जो आनंद मिळतो, जे सुख मिळतं, ते मिळणंही बंद होऊन जातं. प्रेम चालू असतं, पण अपराधी भावनेमुळं सुख मिळणं थांबतं. ज्यात अपराधी भाव असतो त्यात सुख मिळूच शकत नाही. सुख तेव्हाच मिळतं ज्यावेळी आपल्या मनामध्ये अहोभाव, आत्मीयता असते. अपराधाची भावना पूर्णपणे समाप्त झालेली असते. पुरुषाला वाटतं की स्त्रीवर प्रेम करावं, स्त्रीलाही वाटतं पुरुषावर प्रेम करावं, आणि हे स्वाभाविक आकर्षण आहे. हे सगळं नैसर्गिक आहे, यात वाईट असं काहीच नाही. पण त्यागी लोकांनी याबाबत तुमच्या मनामध्ये अपराधी भाव निर्माण केलेला. अशा स्वाभाविक आकर्षणाबद्दल
या त्यागी लोकांनी जी अपराधीपणाची भावना निर्माण केलेली आहे, त्यामुळे सुखापासून आपण वंचित राहतो. म्हणून ते विष बनतं. बनलं तर ती स्त्री पुरुष एकमेकाकडे आकर्षित होतात आणि त्याच वेळी विकर्षितही होतात. एक प्रकारचा दुहेरी प्रवाह, द्वंद्व निर्माण होतो, विपरीत स्थिती बनते. आणि जिथं द्वंद्व निर्माण होतं तिथं व्यक्ती भरकटते. काय योग्य काय अयोग्य याचा सरासर विचार करण्याची मती खुंटीत बनते. आपल्या आतल्या आत कॉन्ट्रॅडिक्शन, ज्याला आपण अंतर्विरोध असं म्हणतो, तो अंतर्विरोध आपल्यामध्ये निर्माण होतो. आणि असं या त्यागी लोकांनी सगळ्या मानवी समाजामध्ये निर्माण केले आहे. यात त्यांना लाभही मिळतात. कारण जेव्हा तुम्ही प्रेम करता पण त्यापासून सुख मिळत नाही, तेव्हा त्यागी लोकांचं म्हणणं तुम्हाला खरं वाटायला लागतं की प्रेमातून सुख तर मिळतच नाही, प्रेमात सुख असतं म्हणून ते मिळत नाही असं नसून त्यागी लोकांनी तुमच्यामध्ये अपराधी भाव निर्माण केला. प्रेमाविषयी म्हणून सुख मिळत नाही, प्रेम म्हणजे पाप ही भावना त्यांनी लोकांमध्ये निर्माण केली. कोणी जर लहान पोराला सांगितलं की श्वास घेणं पाप आहे, तर त्यामुळं त्या लहान पोराला श्वास घेण्यामुळे दुःख वाटायला लागेल. एखादं काम चूक करतो म्हणून दुःख मिळतं, कारण तशी भावना निर्माण झालेली असते. आणि मग ते काम चूक की बरोबर असा प्रश्नच नाही. जसं एखाद्या जैन कुटुंबातील पोरग रात्री जेवलं तर ते पाप वाटायला लागतं. जैन कुटुंबामध्ये रात्रीच्या वेळेला जेवण घेतलं जात नाही. रात्रीचं जेवण घेणं म्हणजे पाप, अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार जैन धर्मामध्ये केलेला आहे. आणि ओशो म्हणतात की माझा सुद्धा जन्म जैन धर्मामध्येच झालेला आहे. एकदा मी रात्री जेवलो तर त्यानं मला एकदम उलटी झाली. कारण 14 वर्ष मी रात्रीचं जेवण कधीच घेतलेलं नव्हतं. घरी कोणी रात्री जेवत नव्हतं. रात्रीचं जेवण घरी पाप मानलं जात होतं. मग मला उलटी होणं स्वाभाविक होतं. मी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांबरोबर पिकनिकला गेलो. त्यात कोणी जैन नव्हतं, सगळे हिंदू होते. त्यांनी दिवसभर भोजन घेण्याची किंवा भोजन तयार करण्याची फिकीरच केलेली नाही. माझ्या एकट्यासाठी भोजनाची व्यवस्था करायला सांगणं मला प्रशस्त वाटलं नाही. दिवसभराचा थकवा, पहाडावर चढणं, दिवसभराची भूक आणि रात्री त्यांनी भोजन तयार करणं, तेही माझ्या समोरच. मला भूक तर लागलेली होती. भोजनाचा गंध दरवळत होता. तर मी रात्री भोजन घेण्यासाठी तयार झालो. मी विचार केला की इतके लोक रात्रीचं जेवण नेहमीच घेतात, मग त्यांच्यापैकी तर कोणी नरकात गेलेलं नाही. तर मग एक दिवस मी रात्री जेवलो तर नरकात जाईनच कसा? नरकात तर मी गेलो नाही, पण रात्रभर पोटाची बेचैनी एवढी वाढली की जणू काही मी नरकातच. कारण जेवण झाल्याबरोबर मला उलटी झाली. 14 वर्ष ज्याला मी पाप समजत होतो ते एकदम मी आतल्या आत कसं पचवू शकलो असतो? त्यावेळी मला उलटी झाली आणि ती उलटी पापामुळेच झाली, अशा प्रकारचा विचार माझ्या मनामध्ये आला.
नसता मला उलटीच झाली नसती. अशा प्रकारचा एक स्वतःचाच किस्सा त्यांनी सांगितलेला. कारण एखादी गोष्ट मनामध्ये घर करून बसली की तीच आपणाला सत्य वाटायला लागते. हे एक व्हिशियस सर्कल आहे. विचारांचं देखील एक दुष्ट चक्र असतं, ज्याला आपण पाप समजतो. त्यापासून सुख नाही मिळत, दुःखच मिळतं. आणि दुःख जसं मिळतं तशी आपली पापाची भावना ही पक्की बनत जाते, पक्की होत जाते, अधिक गहिरी बनते. आणि पाप जेवढं गहरं आपण मानतो, अधिक गहन मानतो, तितकं जास्त दुःख मिळायला लागतं. हे अशा प्रकारचे चक्र हे चालूच राहतं. आणि अशा प्रकारे 5000 वर्षापासून त्यागवादी लोकांनी माणसाच्या मानेवर जू ठेवलेला आहे. आणि असे त्यागवादी बिमार आहेत, रुग्ण मनोवृत्तीचे आहेत. जीवनाचा उपभोग ते घेऊ शकत नाहीत आणि दुसऱ्यांना घेऊ देत नाहीत. कारण जीवनाचा उपभोग घेण्याची जी मानसिकता हवी असते ती त्यांच्याजवळ नसते. तर मग त्यांचा अहंकार एक मोठा अडथळा बनतो आणि मग ते म्हणायला लागतात की सगळेच द्राक्ष आंबट आहे. आणि याचा इतका गाढ प्रचार होत गेला की द्राक्ष आंबट असोत अगर नसोत, तोंडामध्ये टाकताच ती आंबट वाटायला लागतात. कारण प्रचारच तसा जबरदस्त केलेला असतो. द्राक्ष म्हटलं की आंबट. गोड हा शब्दच त्यांनी कधी ऐकलेला नसतो. अशा सगळ्या लोकांनी स्त्री पुरुष संबंधामध्ये फार मोठी बाधा निर्माण करून ठेवलेली आहे. आणि त्यात पुरुष मोठ्या संख्येनं असल्यामुळं स्वाभाविकपणे त्यांनी स्त्रीची वाईटपणे निंदा केलेली आहे. सगळे शास्त्र रचणारे बहुंशी पुरुषच असल्यामुळं स्त्रीला त्यांनी अगदी नरकाचं द्वार बनवलेलं आहे, अतिशय नगण्य स्थान दिलेलं आहे. आणि नरकाच्या द्वाराला स्पर्श करण्यामध्ये सुद्धा धोका असतो, त्या दाराजवळ जाण्यामध्ये सुद्धा धोका असतो. अशा प्रकारचा दुष्प्रचार या मनुवाद्यांनी किंवा मनुप्रवृत्तीच्या त्यागी लोकांनी केलेला आहे. अशा लोकांनी स्त्री हे नरकाचं दार आहे अशी भावना निर्माण केलेली आहे. स्त्री पुरुष संबंध पाप आहे, अपराध आहे अशी मानसिकता त्यांनी निर्माण केलेली आहे. पण असे लोक देखील सामान्य जनच, ते सांगणारे सुद्धा सामान्य. त्यांच्या मनात सुद्धा स्त्रीविषयी तशाच प्रकारचं आकर्षण होतं जसं इतरांच्या मनामध्ये असतं. या लोकांनी स्त्री पुरुष संबंधाला जेवढा विरोध केला तसतसं त्यांचं स्त्रीबद्दलचं आकर्षण वाढत गेलं. निषेधामुळं, नकारामुळं आकर्षण वाढतं. जे आपण नाकारतो त्यात आपल्याला रस निर्माण होतो. रात्रंदिवस ते जसजसे संबंध नाकारत गेले तसतसा त्यांचा त्यातील रस वाढत गेला. असा रस वाढत गेला आणि अशा प्रकारचे लोक जर ध्यानाला बसले तर त्यांच्या ध्यानामध्ये स्त्रीच दिसू लागणार. ते ईश्वराला पाहू इच्छितात पण दिसली मात्र स्त्री. जे जे ऋषी मुनी, योगी, संत महात्मे या पृथ्वी तलावर होऊन गेले, ते जेव्हा जेव्हा ध्यान धारणेला बसले, तपश्चर्येला बसले, तेव्हा तेव्हा त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी एक स्त्रीच आहे. असं का झालं? स्वाभाविकपणे स्त्री ही त्यांच्यासाठी नरकाचं दार आहे ही भावना त्यांच्या मनामध्ये पक्की होत गेली. आणि जेव्हा जेव्हा आपण ईश्वराच्या शोधामध्ये निघतो, स्त्रीच आडवी येते.
त्यांच्या मार्गामध्ये अशा प्रकारचा त्यांचा एक समज बनलेला असतो. सगळ्या ऋषी मुनींना स्त्रीनं सतावलेला, यामध्ये स्त्रीचा काहीच दोष नाही. दोष आहे तो ऋषी मुनींच्या मनाच्या भावदशेचा. हे ऋषी मुनी स्त्री विरोधी राहत होते, स्त्री विरोधी राहत गेले. वर कोणी इंद्र बसलेला नाही की तो अप्सरा पाठवे. मात्र या लोकांना अप्सरांनी घेरलेलं असतं. नग्न स्त्रिया, सुंदर स्त्रिया अशा लोकांच्या मनामध्ये राहून जातात. जे त्यांनी दाबलं, जे त्यांनी सप्रेस केलं, ज्याचा त्यांनी निषेध केला, तेच जास्त प्रगाढ होत गेलं. ते इतकं प्रगाढ होत गेलं की तेच त्यांना वास्तव वाटायला लागलं. तर त्यांच्या असं म्हणण्यामध्ये काहीच चूक नाही की त्यांना ज्या अप्सरा दिसल्या त्या वास्तव होत्या. ही अगदीच रुग्ण मनाची स्थिती आहे, रोगित स्थिती, विक्षिप्त स्थिती. जेव्हा एखादी वासना इतकी प्रखर बनते, इतकी प्रगाढ बनते की ती वासना स्वप्नात आली तरी ती वास्तव वाटायला लागते. असं मन पागल असतं. आणि अशा सर्वांना स्त्रिया सतावीत असतात, कारण त्यांचं सगळं आयुष्य स्त्रीशी संघर्ष करण्यामध्ये गेले. ज्यांच्याशी संघर्ष असतो ते सतावणारच, त्रास देणारच. तुम्ही ज्या दिवशी उपवास करता त्या दिवशी तुमच्या स्वप्नामध्ये भोजन दिसेल, आणि 2-3 महिन्यांचा दीर्घ उपवास करावा लागला तर तुम्ही डिल्युजनच्या स्थितीमध्ये जा, आणि मग तुम्ही काहीही पाहू लागला तर तुम्हाला सर्वत्र भोजनच भोजन दिसेल. भोजनाचा सुगंध दरवळत असलेला भास होईल. काही ऐकू लागलात तर भोजनच ऐकू येईल. वास कसलाही असला तरी भोजनाचाच गंध येईल. या सगळ्यामध्ये बाहेरच्या वस्तूशी काही संबंध नसतो. तुमच्या मनामध्ये जो अशा गोष्टीविषयी निषेध निर्माण झालेला असतो, तो निषेधार्ह वस्तूचं प्रक्षेपण तुमच्या मनामध्ये, तुमच्या स्वप्नामध्ये करीत असतो. तर ऋषीमुनींना असं वाटत होतं की स्त्रीच सर्व बाजूला अडथळा, आणि तीच त्याचं ध्यान भंग करत असते. एका उंचीवर त्यांचा जाण्याचा प्रयत्न असतो आणि स्त्री त्यांना खाली खेचते. खरं तर कोणी उंचीवर जात नव्हतं आणि कोणी खालीही पडत नव्हतं. हा सगळा त्यांच्या मनाचा खेळ. ज्याच्याशी ते लढत होते, ज्याच्याशी ते संघर्ष करत होते, ज्यापासून ते दूर पळू पाहत होते, तेच त्यांना खाली खेचत होते. तर स्वाभाविकच त्यांनी स्त्रीकडे पाहणं सुद्धा निषेध समजलं. स्पर्श सुद्धा करू नये, स्त्रीला उघड्या डोळ्यांनी पाहू नये, अशा प्रकारचं सांगायला त्यांनी सुरुवात केली. स्त्री एखाद्या ठिकाणी बसली असेल, त्या ठिकाणी एकदम बसू नये, काही काळ जाऊ द्यावा, कारण तेवढ्या वेळेमध्ये स्त्रीच्या ध्वनी लहरी विलयाला जातील. अशा प्रकारच्या ज्या काही चुकीच्या समजुती त्यांनी समाजामध्ये पसरविल्या. ही सगळी रुग्णमन असलेल्यांची स्थिती असते. इतके भयभीत लोक, आणि स्त्रीमुळं जे इतके भयभीत होतात ते आयुष्यामध्ये आणखी काही प्राप्त करण्याच्या लायकीचे राहू शकत नाही.
याची संभावनाच नाही की ते काहीतरी प्राप्त करू शकते. अशा तऱ्हेचे विचार त्यांनी लिहून ठेवले. मी असं मानतो की आज नाही तर उद्या असे विचार विक्षिप्त मनोविकारग्रस्त मानले जातील. मी मात्र या कोणत्याच गोष्टीचं समर्थन करत नाही. मी तर असं मानतो की जीवनामध्ये मुक्तीचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे जीवन सखोल अनुभवानं जगणे. कारण ज्या गोष्टीचा आपण खोलवर अनुभव घेतो त्यापासून आपली मुक्तता होत असते. जर निषेध आणि नकार यामुळे रस निर्माण होत असेल तर अनुभव घेण्यातून वैराग्य निर्माण होतं. माझं मत आहे की जी वस्तू आपण पूर्ण जाणून घेतो तसं जाणून घेताच त्याविषयी विक्षिप्त आकर्षण निर्माण होतं आणि आपण शांत व्हायला लागल्याचा भास निर्माण आणि स्वभावतः काम वासनेचं आकर्षण सर्वात जास्त असणार. कारण आपण जन्माला आलो तेच मुळी काम संबंधात आणि आपल्या शरीराचा एक एक कण जीवाणू कामकण आहे. असा कामकण आई वडिलांच्या काम संबंधातून निर्माण होत असतो आणि त्याचाच विस्तार म्हणजे आपलं पूर्ण शरीर. तर आपला रोमन रोम कामातून निर्माण झालेला पूर्ण सृष्टीच कामसृष्टी आहे. याचाच अर्थ काम वासनेमध्ये सगळं काही आहे. आपण हवेतून श्वास घेतो त्यापेक्षा गहिरं आपलं अस्तित्व काम वासनेमध्ये. कारण श्वास घेणं तर नंतर सुरू होतं. मूल आईच्या गर्भामध्ये तयार होतं आणि जन्मताच ते रडायला लागतं. त्यावेळी ते पहिला श्वास घेतं. जन्माआधीच ते 9 महिने आईच्या गर्भामध्ये जिवंतच असतं ना. ते 9 महिने असं जिवंत राहतं. तो तर काम ऊर्जेचाच परिणाम आहे, त्याचं प्रसरण आहे. तर काम ऊर्जेपासून आपण जन्माला येतो, आपलं सगळं शरीर निर्माण होतं, कण कण निर्माण होत असतं. श्वासापेक्षा जास्त गहिरं अस्तित्व आपलं त्यात लपलेलं असतं. त्यापासून कोणी पळून जाऊ शकत नाही. कारण पळून जाणार तरी कुठं? ते तर तुमच्या हातच आहे. तुम्ही आहात ते. म्हणून मी म्हणतो काम भावनेपासून पळून जाण्याची काहीच गरज नाही. आणि कोणी पळून जर जात असेल तर तो उपद्रवामध्ये सापडतो, संकटामध्ये सापडतो. तर जीवनामध्ये जे आहे त्याचा सहजपणे अनुभव घ्या, त्याचा स्वीकार करा आणि आपला अनुभव जितका गहिरा असतो तेवढा आपण जागृत असू शकतो. म्हणून मी तंत्राच्या बाजूने आहे, त्यागाच्या बाजूने नाही. मी असं मानतो की जोवर त्यागवादी धर्म या जगातून समाप्त होणार नाहीत तोवर हा संसार, हे जग सुखी होणार नाही, शांत होणार नाही. सगळ्या रोगाचं मूळ यात लपलेलं आहे. तंत्राचा दृष्टिकोन अगदी उलटा आहे. तंत्र असं सांगतं की जर स्त्री पुरुष यांच्यात आकर्षण आहे तर ते आकर्षण दिव्य करावं, त्यापासून पळून जाऊ नये, त्याला पवित्र मानावं. काम वासना इतकी प्रबळ आहे तर मग त्यापासून तुम्ही पळून जाऊ शकणार नाही. तर मग या प्रबळ काम वासनात का नाही परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग बनवू? आणि सगळी सृष्टीच काममय आहे. तर परमात्म्याला आपण काम वासनेपासून दूर नाही करू शकणार. नाहीतर मग काहीच उपाय असणार नाही. या जगतात कोठेही कोणतीही शक्ती असो तिचा आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपानं काम वासनेशी संबंध जोडावाच लागतो.
तोडावाच लागेल. नसता या सृष्टीच्या अस्तित्वाचा काही आधारच राहणार नाही. या सृष्टीमध्ये जे काही घडतंय, जे काही होतंय, त्याचा कुठल्या ना कुठल्या रूपानं परमात्म्याशी संबंध असतोच. आणि आपण डोळे उघडे ठेवून चोहीकडे बघितलं तर सगळा काम वासनेचाच फैलाव आपल्याला दिसून येईल. माणसात आपण बेचैन असतो, ऋषीमुनी देखील माणूस म्हणून बेचैन असतात, मात्र इतरत्र त्यांना याची कल्पना येत नाही. सकाळी पक्षी गाऊ लागतात तेव्हा त्यांना दिव्य काय, पण तो पक्षी जो आवाज काढतो ती पुकार असते काम वासनेची. ऋषीच्या उद्यानामध्ये जेव्हा फुलं उमलतात तेव्हा त्यामध्ये दिव्यत्व दिसून येतं. आणि ही फुलं ते देवाला वाहतात, पण सगळी फुलं काम वासनेचीच रूपं असतात. त्यांच्यात जे वीर्याणू असतात त्यात लपलेलं असतं जन्माचं बीज. आणि त्या फुलावर पाकळ्या आणि फुलपाखरं बसतात, त्यातील वीर्याणू गोळा करतात आणि दुसऱ्या फुलावर बसून ते वीर्याणू सोडतात. तर अशी फुलं पाहून ऋषीमुनी खुश होतात, पण त्यांच्या कल्पनेतही नसतं की ही फुलं एक प्रकारे कामवासनेचं रूप आहे. पक्ष्यांचं गीत ऐकून ते खुश होतात, मोराचा नाच पाहून ते खुश होतात, कोकिळेचं गुणगुण ऐकून ते खुश होतात, पण त्यांना याची जाणीव नसते. मग माणूसच का परेशान होतो? त्याला कोणती परेशानी आहे? कामाची. दुसरी कोणती असणार आहे परेशानी? माणसाला काम वासनेची जाणीव असते आणि त्यानंच निर्माण केलेली ती पीडा आहे. माणसानंच निर्माण केलेली पीडा आहे. बाकी सगळी प्रकृती काममय आहे. हे जे काही आपल्याला दिसतंय त्यात काम छुप्या रूपामध्ये आहे. सगळा प्रसार, सगळा खेळ त्या कामाचा आहे. जर ती काम वासना इतकी गहिरी आहे, ती परमात्म्याशी जोडली गेली. तंत्र सांगतं सगळ्यात जास्त गहिरी बाब आहे ती काम वासनेची, कारण त्यातूनच निर्मिती होते, जन्म होतो, त्यातूनच जीवनाचा फैलाव होतो. तर या गहिऱ्या तंतूचा आपण उपयोग करून घ्यावा. या तंतूशी विरोध नाही घ्यायचा, उलट या तंतूला प्रवाहात रूपांतरित करायचं आणि त्या प्रवाहात आपण फक्त वाहत राहायचं. आणि काम वासनेला प्रवाह बनविला, ध्यान बनविला, समाधी बनविली तर दुहेरी परिणाम होतील. आणि जे ऋषी नेहमी चाहतात, काय चाहतात? सुटका. तर तशी सुटकाही होईल. दुसरा परिणाम म्हणजे अशी व्यक्ती काम वासनेपासूनही मुक्त होईल आणि काम वासनेमुळे जो अहंकार निर्माण होतो त्यापासूनही मुक्तता होईल. तंत्र साधना हीच स्वस्थ निकोप साधना आहे. तर मी तंत्राच्या विरोधी नाही ना, मी स्त्री पुरुष स्पर्शाच्या विरोधी आहे, कारण अशा स्पर्शापासून कोणीच वाचू शकत नाही. वरवर आपण वाचू, पण आतल्या आत अप्सरा आपल्याला सतावतील आणि या पृथ्वीवरील स्त्रिया अशा अप्सरांपेक्षा जास्त अपायकारक नाही. यापासून स्वतः वाचविणं मला चूक वाटतं. पळून का जायचं? का घ्यायचं? जीवन जसं काही आहे त्यातील तथ्याबाबत जागरूक राहावं. जर माझ्या मनामध्ये एखाद्या गोष्टीविषयी आकर्षण आहे तर मी समजून घेईल की काय आहे हे आकर्षण, का आहे हे आकर्षण, आणि या आकर्षणाला मी कशा प्रकारे सृजनात्मक बनवू शकेन ज्यामुळे माझं जीवन आनंदी बनेल आणि विकसित होईल. हे आकर्षण माझ्या नाशाला कारणीभूत ठरू नये. या आकर्षणाचा मी कसा उपयोग करावा हा खरा प्रश्न. तर अशा आकर्षणाचा सखोल उपयोग ध्यानासाठी होऊ शकतो आणि स्त्री पुरुषाचं सानिध्य यासाठी मोठं मुक्तिदायी
बनू शकतात. आणि कधी असं घडलं की माणूस जास्त समजदार झाला, जास्त विचारी झाला, तर आपण स्त्री पुरुष संबंधातील सगळे अडसर दूर करू शकू. स्त्री पुरुष संबंधातील अडसर दूर करतात आपले 90% विकार व रोग नाहीशी होती. कारण या अडसरामुळे सगळे रोग उद्भवतात, पण तसं आपल्याला दिसत नाही. आणि रोग उद्भवतात तेव्हा आपण जाग होतो, विचार करायला लागतो आणि आणखी अडचण निर्माण करायला लागतो. कारण त्यामुळे रोग उद्भवणार नाहीत असा आपला समज असतो, खरं तो गैरसमज असतो. नुकताच ओशो सांगतात, नुकताच मी एका खेड्यात गेलो होतो. तिथं काही मोठ्या विचारवंतांचं, संत साधूंचं मिळून अश्लील पोस्टराच्या विरोधात एक संमेलन होतं. त्यांचं असं मत होतं की भिंती भिंतीवर अश्लील पोस्टर्स लावल्यानं लोक काम वासनेनं परेशान होतात. पण खरं तर उलट आहे. लोक काम वासनेनं परेशान आधीच असतात, म्हणून ते अशा पोस्टर्स मध्ये रस घेतात. ते पाहण्यात त्यांना मजा येते. नसता कोण चाललंय हे पोस्टर पाहायला, मजा वाटते म्हणून ते पाहतात. पोस्टर पाहायला तेच जातात ज्यांना स्त्री पुरुषाचा देह पाहायला मिळत नाही, ज्यानं शरीराचं सौंदर्य कधी पाहिलेलं नाही, ज्यानं शरीराचा सहजतेनं अनुभव घेतलेला नाही, तेच पोस्टर पाहायला जातात. अशाच गुरुमुळं असे पोस्टर्स आकर्षक वाटू लागतात. कारण इकडं स्त्री पुरुषांना एकमेकांना भेटू दिलं जात नाही, जवळीकता साधू दिली जात नाही. मग त्यांचं परव्हर्टेड विकृत रूप निर्माण होत असतं. असे लोक अश्लील पुस्तकं वाचू लागतात, अश्लील फोटो पाहतात, कोणी अश्लील चित्रपट तयार करतात. अशा गोष्टी काही आकाशातून नाही खाली पडत, ती लोकांची गरज बनलेली असते. म्हणून प्रश्न हा नाही की विकृत अश्लील फिल्म चित्रपट का बनविला जातो, तर प्रश्न आहे लोकांना त्याची गरज का वाटते. असे पोस्टर्स कोणी स्वतःच्या खिशाला चाट लावण्यासाठी नाही बनले, तर त्याचा काहीतरी त्यांना उपयोग असतो. ते पाहायला काही लोक आतुर बनलेले असतात, त्याची मागणी असते. मग प्रश्न आहे तो, ही मागणी कशी निर्माण झाली. ही मागणी आपणच निर्माण करतो. समाजात स्त्री पुरुषाला आपापसामध्ये मिसळू द्यायचं नाही, भेटू द्यायचं नाही. मग अशी मागणी पूर्ण करण्यासाठी कोणीतरी पुढे येतो, पोस्टर बनवितो, चित्रपट बनवितो. तेव्हा आपल्याला वाटतं की हे गडबडीचं आणि फार विघातक आहे, म्हणून त्याला जास्त विरोध करतो. आपण त्याला अधिकाधिक विरोध करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जेवढा विरोध जास्त, तेवढे नवनवीन मार्ग शोधले जातात असे पोस्टर्स लावण्याचे. कारण मागणी तर असते आणि मागणीची पूर्तताही केली जाते. मी त्यांना म्हणतो, तुम्हाला खरोखरच असे पोस्टर्स नको असतील तर मग समाजात स्त्री पुरुष एकत्र येण्याच्या मार्गातील अडसर दूर करा. आता आदिवासी समाज पहा, स्त्री पुरुष मोकळेपणाने एकमेकांना भेटतात. ते तर जवळपास नग्न असतात, तिथं कोणी पोस्टर लावित नाही, अशा पोस्टरमध्ये कोणी रसही घेत नाही. जेव्हा पहिल्यांदा ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये आले, आदिवासी समाजामध्ये, त्यांनी पाहिलं की स्त्री पुरुष अर्धनग्न राहतात. नग्न स्त्रीत कोणी रस घेत नव्हतं. यावर त्या मिशनऱ्यांचा विश्वासच बसला नाही. आणि असा रस घेण्याचं कारणही नव्हतं. मिशनऱ्यांचा या गोष्टींवर विश्वास बसला नाही. आपण आपलं शरीर पूर्ण वस्त्रानं झाकतो, स्त्री पुरुष एकत्र येण्यास प्रतिबंध करतो, तेव्हा असा रस निर्माण होतो. रस निर्माण होतो तशी आपल्यामध्ये भीती पण निर्माण होते. म्हणून अशा पोस्टर्सवर बंदी आणावी यासाठी आपण प्रयत्नशील असतो. माणसाचा सगळा गुंता यामुळेच वाढत जातो. जिथं प्रश्न असतो
तिथं उत्तरांची गरज असते. नग्न समाजामध्ये नग्न पोस्टर रसहीनच असतं, तिथं त्याची काही आवश्यकता नसते. तेव्हा बंदीमुळे प्रश्न सुटत नाही, उलट गुंता वाढतो. तर मी म्हणतो की मुलं मोठी होतील, मुलगा मुलगी यांच्या भेटीत सहजता असेल, ते एकत्र खेळतील, बागडतील, एकत्र मिसळतील, तेव्हा स्त्री पुरुष यांचं नैसर्गिक शरीर ते पाहतील, ते नैसर्गिक असेल. आणि अशी प्रचिती रोगट कधीच बनू शकणार नाही. त्याच्यावर बंदी आणण्याचे, रोगट मार्ग हाताळण्याची गरज पण भासणार नाही. आणि हे अगदी योग्यच आहे. स्त्रीला पुरुषाच्या शरीराचं आणि पुरुषाला स्त्रीच्या शरीराचं आकर्षण असण्यामध्ये गैर अनुचित काहीच नाही. हे अगदी स्वाभाविक आहे, यात कुरूपता काहीच नाही, अशोभित असं यामध्ये काहीच नाही. एकंदरीत रजनीश ओशो यांनी काम वासनेला सहजतेनं स्वीकारा, त्याचा निषेध करू नका, त्याला पाप समजू नका. स्त्री पुरुष समानतेचं बीज त्यांनी 20व्या शतकामध्ये पेरलेलं होतं. परंतु आजही समाजामध्ये स्त्रीला जे स्थान मिळायला पाहिजे, बोलण्यातून, वेगवेगळ्या व्यासपीठावरून आपण घशाला कोरड पडेपर्यंत ओरडू सांगतो स्त्री पुरुष समानता, परंतु आजही वास्तव चित्र मात्र फार भयानक आहे. ओशोचे हे क्रांतिकारी विचार जनमानसापर्यंत जर जाऊन पोहोचले असते आणि जनमानसांनी जर स्वीकार केला असता, तर कदाचित आजचं जग हे काहीतरी वेगळं बनलेलं असतं. एकंदरीत कामवासनेबद्दल त्यांची भरपूर प्रवचनं आहेत. यूट्यूबवर सर्च केला तर त्यांची प्रवचनं तुम्हाला ऐकायला मिळतील. त्यांचे विचार सुद्धा यूट्यूबवर तुम्हाला वाचायला मिळतील. एकंदरीत रजनीश ओशो यांचे हे जे विचार आहेत ते सरळ मार्गाने चालणारे जे आहेत, अशा सरळ मार्गी लोकांना पचन पडणारे नाही. त्यामुळं त्यांच्या विचाराला तेव्हाही विरोध झाला. आजही एक फार मोठा वर्ग त्यांच्या विचारांना विरोध करणारा आहे. परंतु जगाची रीतच आहे, जे खरं आहे, जे वास्तव आहे, त्या वास्तवापासून आपण दूर पळत असतो आणि जे नको आहे आशाचा स्वीकार करत असतो. हे सगळे जे काही विचार मी सांगितले ते माझे नाही, रजनीश ओशो यांचे आहेत. बरंचसं पुढं काही सांगायचं होतं, परंतु वेळेअभावी मी माझा विषय या ठिकाणी पूर्ण करू शकलो नाही. पुन्हा कधी जर संधी भेटली तर नक्कीच रजनीश ओशो यांचे जे क्रांतिकारी विचार आहेत ते क्रांतिकारी विचार पुन्हा आणखी जर संधी भेटली तर मी मांडण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. धन्यवाद सर. 6 विकार आहेत असं आतापर्यंत अनेकांनी सांगितलेलं आहे. त्यातलं पहिलं विकार काम आहे. काम, क्रोध, मद, मच्छर, दंभ, अहंकार हे 6 विकार आहेत. आणि हे काम सगळ्यात पहिल्या नंबरवरचं आहे. कदाचित याचं सगळ्यांना आकर्षण जास्त असल्यामुळे असेल. आणि म्हणूनच ओशो रजनीश यांनी युवक, संभोग आणि प्रेम हा ग्रंथ लिहिला असावा. कारण हे आकर्षण जे आहे, हे आकर्षण युवकामध्ये जास्तीचं आहे. प्रेम या गोड नावाच्या मध्ये
हा संभोग घेण्याचा जो वेद आहे तो लपलेला असल्यामुळं या ठिकाणी ओशो रजनीश यांनी हा ग्रंथ लिहिला असावा. या ठिकाणी माणसामध्ये अनेकदा अशी चर्चा होते की अन्याय अत्याचार जे वाढायला लागलेले, जे वाईट गोष्टी घडायला लागलेल्या आहेत, या केवळ स्त्री आणि पुरुषातल्या भेदामुळे घडायला लागलेल्या आहेत किंवा त्याच्या आकर्षणामुळे घडायला लागलेले आहेत. आणि मग आकर्षण आणि प्रतिआकर्षण या दोन विज्ञानानं सांगितलेल्या गोष्टी आहेत. आणि आकर्षण केव्हा वाढतं? जेव्हा एखादी वस्तू मिळत नाही किंवा जवळची वस्तू दूर जायला लागते, त्यावेळेला त्याचं आकर्षण जास्त वाढत जातं. आणि कदाचित हेच सूत्र या ठिकाणी जुळलं गेलं असावं. आणि म्हणूनच युवकांना युवतींबद्दलचं आकर्षण जास्तीचं असतं. आणि मग या आकर्षणापोटी मग त्याच्यातला होणारा विरोध असेल आणि मग त्या विरोधामुळे होणारे आघात, मग वाईट गोष्टी, अनेक गोष्टी घडणाऱ्या, या सगळ्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. या ठिकाणी ओशो रजनीशांनी दिलेलं एक उदाहरण अत्यंत महत्वाचं आहे आपल्यासाठी. आदिवासींचं. आदिवासी समाज हा अर्धनग्न अवस्थेमध्ये असतो, पण तिथं बलात्काराच्या गोष्टी कुठं घडत नाही. पण आपण इथं शरीरावर पूर्ण वस्त्र परिधान करून व्यवस्थित राहत असताना इथं बलात्कारासारख्या गोष्टी घडतात. याचं कारण या दोघांमध्ये अंतर्भेद निर्माण झालेला आहे. आणि या अंतर्भेदामुळेच हे आकर्षण जास्त वाढत गेलं आणि त्याच्यामुळे अशा नको त्या गोष्टी घडतात की काय, असं या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून त्यांनी ते आदिवासींचं उदाहरण दिलं. आदिवासी समाजातल्या सगळ्या स्त्रिया उघड्या असतात, पण तिथं कुठल्या अशा वाईट गोष्टी घडत नाही. सगळं काही व्यवस्थित त्यांचं चालू असतं. आणि या शरीर सुखाबद्दलचं आकर्षण त्यांच्यामध्ये कदाचित कमी असतं. अशा गोष्टी या ठिकाणी ओशो रजनीश यांनी सांगितलेले आहेत. आणि त्याबद्दल सविस्तर असं या ठिकाणी प्राध्यापक संभाजी जाधव सरांनी या ठिकाणी संवाद आपल्याशी साधलेला आहेच. या ठिकाणी अनेकांनी हा कार्यक्रम लाईव्ह स्वरूपामध्ये पाहिलेला आहे. संदीप चंचलवार आहेत, मुरलीधर जाधव, राजकुमार कानवटे, पाटील मोहन, ज्ञानेश्वर अंडरमुळीकर, वनशेट्टे प्रकाश, राजेश देवनूरकर, सतीश वासरे, गौतम भुताळे, चैत्य जाधव, रवितेश घुगे, नयन राजमाने, उमादेवी हळीकर, बालाजी सूर्यवंशी, जयद्रथ जाधव, विष्णू कांबळे, नागनाथ शिंदे, लक्ष्मण वडगावे, रमेश कोरे, नारायण शिंदे, सुधीर पाटील, गोविंद कदम, बालाजी सुवर्णकार, शांता गिरवणे, अर्चना बिरादार, हनुमंत मेत्रे, जाधव पीएस, नामदेव जाधव यांच्यासह अनेक जणांनी हा कार्यक्रम लाईव्ह स्वरूपामध्ये पाहिलेला. या सर्वांचं मी धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी हे जे आकर्षण आहे, या आकर्षणाच्या संदर्भात आपल्या सर्वांच्या वतीनं मी जाधव सरांना एक विचारणा करतोय की ओशो रजनीशांनी युवक, संभोग आणि प्रेम या तीन गोष्टीचा संबंध या साहित्य कृतीमध्ये कशा पद्धतीनं मांडलेला आहे आणि शेवटी युवकांना नेमका कोणता संदेश या साहित्य कृतीमध्ये दिलेला आहे ते आपण या ठिकाणी एकदा सांगावं अशी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. ओशो रजनीश यांनी आपल्या क्रांतिकारी विचारातून समाजामध्ये जो विकृत समाज निर्माण झालेला आहे, जो रोगीट समाज निर्माण झालेला आहे, त्या समाजाला भानावर आणण्यासाठी युवक, संभोग आणि प्रेम, प्रेमाची जी भावना आहे ती सहज भावना आहे. प्रेम अगदी सहजतेनं निर्माण होऊ शकतं. जशी प्रेमाची भावना ही सहजतेनं निर्माण होऊ शकते, तशी काम भावना सुद्धा सहजतेनं निर्माण होणारी एक नैसर्गिक बाब आहे. प्रेमाचा स्वीकार आपण जसा सहजतेनं करतो, तसा काम वासनेचा स्वीकार सुद्धा सहजतेनं केला गेला पाहिजे.
मी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं फुलांचं. फुलांचे वीर्याणू फुलपाखरांमुळं एका फुलाकडून दुसऱ्या फुलाकडे संक्रमित होतात. हे कसं घडतं? अगदी चुपचाप, अगदी सहजतेनं, ज्यामध्ये कुठला गोंगाट नाही, ज्यामध्ये कुठली विकृती नाही, काही नाही, सगळं कसं शांत. आणि मग माणसांच्या बाबतीमध्ये सुद्धा ही कामवासना जर तशाच प्रकारे जर निर्माण झाली तर समाजामध्ये आज जी हिडी स्वरूप समोर येते, जी विकृती समोर येते, ती विकृती दिसणार नाही. एक निरोगी समाज निर्माण होईल अशा प्रकारचा एक आशावाद रजनीश ओशो यांनी मांडलेला. आणि रजनीश ओशो यांनी आपले जे विचार मांडले ते विचार त्यांनी इतरांवर थोपवण्याचा प्रयत्न कधी केलेला नाही. ते म्हणतात की ते माझे स्वतःचे विचार आहेत, त्याचा स्वीकार तुम्ही करावाच असा माझा अट्टहास नाही. परंतु मी सांगितलेल्या पद्धतीनं जर समाज चालला तर काय होऊ शकेल याचं भाष्य त्यांनी या आपल्या प्रवचनातून, या ग्रंथरूपी विचारातून त्यांनी मांडलेलं आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह असल्यामुळं त्याचा एक फायदा झाला. जी मान्यवर मंडळी, जी रसिक मंडळी उदगीरच्या बाहेर आहेत पण येऊन सूर्यकांत बिरादार या ठिकाणी लाईव्ह आपला कार्यक्रम पाहायला लागलेले आहेत. मुंबईहून या ठिकाणी कार्यक्रम लाईव्ह पाहायला लागलेले आहेत. नागपूरहून देखील काही मान्यवर या ठिकाणी हा कार्यक्रम लाईव्ह पाहायला लागलेले आहेत. म्हणजे बाहेर असणाऱ्याला देखील हा कार्यक्रम लाईव्ह ऐकायला मिळतोय. ही एक चांगली गोष्ट घडली असं म्हणलं जातं. किती वाईट असलं तर त्याच्यामध्ये काही ना काही थोडं तरी चांगलं असतं. कोरोना किती वाईट असला तरी कोरोनाच्या निमित्तानं, लॉकडाऊनच्या निमित्तानं हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह घ्यावा लागला आणि त्याच्यामुळं आपल्याला बाहेरच्या लोकांना हा कार्यक्रम लाईव्ह ऐकायला मिळतोय. ही एक सकारात्मक दृष्टीने आपण विचार करूया. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमामध्ये आपण आमच्याशी सुंदर असा संवाद साधला आणि या संवादामुळं सर्वांनाच हॅलो, हा कार्यक्रम आपण संवाद साधल्यामुळे आम्हाला सर्वांना ऐकायला मिळाला. त्याबद्दल मी या कार्यक्रमाच्या प्रथेनुसार संवादकांना सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि एक ग्रंथ भेट देऊन यांचा सन्मान केला जाणार आहे. तेव्हा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट काशीनाथरावजी मोरे सर तोबरे सरांना विनंती करतोय की प्राध्यापक जाधव सरांना या ठिकाणी आभार पत्र, सन्मान चिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. सरांना विनंती आहे की आपण धन्यवाद सर. याच बरोबर या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले ॲडव्होकेट तोबरे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला गेला पाहिजे आमच्या प्रथेप्रमाणे. तेव्हा मी सचिन जाधवला विनंती करतो की आपण तोबरे सरांचा ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. सर मी घेतो इकडे. धन्यवाद सर. यानंतर हा कार्यक्रम
चांगल्या पद्धतीनं संपन्न होत आहे. चर्चेच्या स्वरूपातले देखील काही प्रश्न या ठिकाणी झाले. आदरणीय ॲडव्होकेट काशीनाथरावजी मोरे साहेब पहिल्यांदाच या वाचक संवादाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. तेव्हा त्यांना हा कार्यक्रम कसा वाटला? कार्यक्रम म्हणजे भाषणामध्ये विषय असतो, पण या वाचक संवादाचं वैशिष्ट्य असा इथं विषय नाही तर पुस्तक आहे. पुस्तकावर बोलायचं आहे, विषयावर नाही. कारण आज वाचन कमी व्हायला लागलेलं आहे असं लोकांचं म्हणणं आहे, आणि हे कमी होत नाही तर त्या पुस्तकाला वाचून या ठिकाणी संवादक आपल्याशी संवाद साधतात, त्याचं हे उदाहरण आहे. तर ओशो रजनीश यांच्या या ग्रंथावर प्राध्यापक जाधव सरांनी साधलेला संवाद कसा वाटला याबद्दल आपले 2 शब्द आपण व्यक्त करावेत आणि अध्यक्ष समारोप करावा अशी विनंती मी आदरणीय ॲडव्होकेट काशीनाथरावजी मोरे सरांना करतो. आजचा हे कार्यक्रम चला कवितेच्या मनात हा कार्यक्रम आयोजित श्री संभाजीराव जाधव यांनी ज्या संवाद 224वा वाचक संवाद साधण्यात आला, संवादाच्या या कार्यक्रमाला मला जे अध्यक्ष म्हणून निवड केले त्यामुळे मी त्यांचं आभार मानतो. आणि इतका गाढा अभ्यास आहे हे एवढं सोपं नाही. हे रजनीश यांचे जे पुस्तकाचा जरा वाचन जर केलं तर कितीही वाचन केलं तर त्याच्यातला संपतच नाही, इतका मोठा आनंद या ओशोच्या त्या पुस्तकात आहे. आणि त्यांचं जे लिहिलेलं आहे त्यांनी इतका चांगला, तर त्याचं जर खरंच वाचन करून आणि ह्याचा जर प्रसार जर अशाच प्रकारे जर चांगला झाला तर समाजामध्ये जे विकृती निर्माण व्हायचे जे पण चाललेलं आहे ते नक्कीच थांबेल असं मला वाटतं. आणि हा चांगला उपक्रम आणि जाधव सरांनी आणि आयोजकांनी हे करून जे केलेलं आहे ते सर्व वाखण्यासारखं आहे. जास्त काही मला त्याच्यावर बोलत नाही, पण मी थोडं बहुत त्यांचा हे पुस्तकाचं तर कधी कधी वाचन केलेलं आहे. त्यात थोडक्यातच मला हे समजलेलं आहे की संभोगातून समाधीकडे जाण्याचा जे मार्ग सांगितलेला आहे त्यांनी तो एकदम पटण्यासारखा आहे. जगानं त्याला मान्य केलेला आहे. काही एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय. धन्यवाद सर. या ठिकाणी संभोगातून समाधीकडे नेणारा मार्ग या ठिकाणी ओशो रजनीश यांनी सांगितलेला आहे. साऱ्या जगाला हा मार्ग ओशो रजनीश यांनी सांगितलेला आहे आणि ते जगानंही मान्य केलेलं आहे. आणि सर आमच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे, अध्यक्षाला जास्तीत जास्त 5 मिनिटाचा वेळ आम्ही देतोय आणि आपण व्यवस्थित अध्यक्ष समारोप केलेला आहे. चांगल्या पद्धतीने आपण मत मांडला. आमची अपेक्षा हीच आहे, अध्यक्षानं भाषण करायचं नाही, कार्यक्रम कसा झाला कसा वाटला किंवा आजचं निवडलेलं पुस्तक जे आहे ते कसं होतं हे सांगणं अध्यक्षांनी सांगावं असंच अपेक्षित आणि ते आपण योग्य पद्धतीने सांगितलं आहे. त्याबद्दल मी आपले पुनश्च एकदा धन्यवाद मानतो. आणि यानंतर या कार्यक्रमाचे आभार मानण्याची विनंती मी सचिन जाधव या विद्यार्थ्याला करतोय. आपण आभार माना. आज घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट काशीनाथराव तोबरे साहेब आणि संवादक प्राध्यापक संभाजी जाधव आणि संयोजक अनंत कदम साहेब यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. आणि या कार्यक्रमात संवाद साधणारे संभाजी जाधव यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे संवाद साधलेला आहे. आणि सर्वांनी आपण फेसबुक लाईव्ह या माध्यमातून
हा कार्यक्रम पाहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात येतो मी. आणि हा कार्यक्रम अध्यक्षाच्या वतीने अध्यक्षाच्या परवानगीने संपवण्यात येत आहे अशी मी जाहीर करतो. धन्यवाद.